ह्या शासकीय वसाहतीमध्ये राहत असताना आम्हाला ह्याच्या आधी वेळोवेळी 10 ते 12 नोटीस दिलेल्या होत्या। आता जी शेवटची नोटीस आलेली आहे की यांनी 5 दिवसामध्ये तुमच्या शासकीय खोल्या खाली करा, नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। ज्या वसाहतीमध्ये राहतो तिथं आम्हाला नोटीस आलेली आहे, तर मग ते नोटीस आली तर 5 दिवसात आम्हाला खाली करायची जागा। भीमानगर या ठिकाणी एक AI डाटा सेंटर उभा राहणार आहे। ते कंपनी साधारणतः आता 2024 मध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे। या कंपनीला 2026 मध्ये सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारतर्फे झालेला आहे। तो हा जो प्रोजेक्ट आहे तो साधारणतः 14 मिलियनच्या आसपासचा प्रोजेक्ट आहे आणि ह्याच्यासाठी 680 एकर जमीन शासनाने ॲक्वायर केलेली आहे। प्राथमिक शाळा भीमानगर जिल्हा परिषदची शाळा, ह्या शाळेमध्ये साधारणतः 120 मुलं शिकत आहेत। ह्या जिल्हा परिषद शाळा पाडा म्हणून सुद्धा नोटीस आलेली आहे। मग सदर जिल्हा परिषद शाळा कुठं हस्तांतरित करणार आणि आम्हाला ही शाळेत मुलं घालायची कुठं? जर पालकच गावात राहिले नाही तर शाळा चालणार कशी? नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी नाथा सावंत। मी सध्या जलसंपदा विभाग उपकार्यकारी अधिकारी टेंभुर्णी या ठिकाणी आले आहोत आणि पाठीमागच्या बाजूला हे नागरिक आहेत भीमानगर वसाहतीमध्ये राहणारे, त्यांना शासनाच्या वतीनं जलसंपदा विभाग असेल का संबंधित डिपार्टमेंटच्या वतीनं नोटीस देण्यात आलेली होती आणि नोटीस दिल्यानंतर आता शेवटची नोटीस या ठिकाणी दिलेली आहे आणि 5 दिवसात तुम्ही जे अतिक्रमण केलेले घर आहे ते खाली करा असा प्राथमिक आम्हाला माहिती मिळाली आहे। अधिकृतपणे आपण या ठिकाणी जे आहेत सौरभ आरकेले आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी अधिक जाणून घेणार आहोत की जलसंपदा विभागाने याआधी किती नोटीस दिले होते आणि यांच्या समस्या नेमक्या काय आहेत आणि हा ज्या समस्या आहे ते शासन दरबारी मांडण्याचा MS मराठी न्यूज चॅनलचा नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न असतो, कारण यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला तर याच्या काय समस्या असतील ते समजल्या जातील। दादा, एकंदरीतच काय मागणी आहे की सर्व महिला असतील ते नागरिक आहेत त्या भीमानगरहून आपण टेंभुर्णीच्या या जलसंपदा विभागाच्या ऑफिससमोर आपण थांबलेला आहात। नमस्कार, मी सौरभ आरकेले। सध्याला काय झालेलं आहे की आता भीमानगर या ठिकाणी एक AI डाटा सेंटर उभा राहणार आहे। ते कंपनी साधारणतः आता 2024 मध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे। या कंपनीला 2026 मध्ये सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारतर्फे झालेला आहे। तो हा जो प्रोजेक्ट आहे तो साधारणतः 14 मिलियनच्या आसपासचा प्रोजेक्ट आहे आणि ह्याच्यासाठी 680 एकर जमीन शासनाने ॲक्वायर केलेली आहे। तर आता हे सगळे जे लोक आहेत आम्ही आलेलो आहे ते आम्ही जवळजवळ 40 वर्ष झालं की भीमानगर शासकीय वसाहतीमध्ये राहत आहे। ह्या शासकीय वसाहतीमध्ये राहत असताना आम्हाला ह्याच्या आधी वेळोवेळी 10 ते 12 नोटीस दिलेल्या होत्या। आता जी शेवटची नोटीस आलेली आहे की यांनी 5 दिवसामध्ये तुमच्या शासकीय खोल्या खाली करा, नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। पण ह्या सर्व लोकांना आम्हाला राहण्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे आता सध्याला। पण शासन दरबारी आम्ही चौकशी केली, मॅडमला बोललो असता तर तिथून सांगितलं जात आहे की तुम्हाला पर्यायी जागा 52 एकर उपलब्ध करून दिली आहे। त्या 52 एकर जागेमध्ये आम्हाला राहण्यास परवानगी मिळावी ही आमची शासनाला विनंती आहे आणि चालू शैक्षणिक वर्ष जे आहे ते 2027 कंप्लीट होईपर्यंत आम्हाला इथून उठवू नये, कारण का आमची शाळेत मुलं वगैरे आहेत आणि तिथं जी सगळी आम्ही राहणारे ही गोरगरीब जनता आहे तिथं राहणारी। त्याच्यामुळं आम्ही 1-2 दिवसात जाऊन कुठं राहू शकत नाही। आमचं जर स्थलांतर करत असेल तर आम्हाला आधी पुनर्वसनासाठी जागा द्यावी शासनाने आणि त्यानंतरच आमचं स्थलांतर करावं। किती दिवस झालं तुम्ही त्या अतिक्रमणामध्ये आहात आणि आतापर्यंत तुम्हाला नोटीस किती आलेल्या आहेत आणि शेवटच्या नोटीसमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही जागा खाली करा म्हणून, तर पर्याय जागा शासन कसं तुम्हाला देऊ शकेल? अतिक्रमणमध्ये राहतोय असा विषय नाही। ह्यातले जे सगळे लोक आहेत त्यांच्या घरातले कोणी ना कोणी आजपर्यंत जिल्हा तुमच्या शासनाची सर्व्हिस केलेली, सेवा केलेली आहे आणि सेवा झाल्यानंतर एक 4-5 वर्ष झालं रिटायर झालेले लोक आहेत। यात काही पेन्शनदार आहेत, काही अपंग व्यक्ती आहेत, काही लोकांना पॅरालिसिस झालेला आहे। मग ह्या लोकांनी आम्ही जायचं कुठं असा विषय। नोटीसचा विषय नाहीये, नोटीस यांनी अचानक दिलेली आहे सगळ्यांना आणि 5 दिवसाच्यात खोल्या खाली करा म्हणून सांगितलं, नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल। तर तुमचे प्रामुख्याने काय मागणं असणार आहे शासनाला? आमची शासनाला मागणी आहे की शासन म्हणतंय की तुम्हाला 52 एकर जागा हँडओव्हर केली, ती कुठल्या बेसिसवर केली, कशी केली आणि त्याचं काय जे नकाशा आहे ते आम्हाला मिळावा, म्हणजे आम्ही संबंधित ठिकाणी त्यांनी जिथे हँडओव्हर केली तिथे आम्ही जागा धरून राहू शकतो। आता जर तुम्ही म्हणला की एका कंपनीला कुठल्या तरी जागा दिलेली आहे, त्याचं काही रितसर तुमच्याकडे आहे का? हो आहे ना, त्यांनी सांगितलेलं आहे की JW ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड आणि द सीड्स कन्सोर्टियम पार्टनर्स यांना आम्ही सामंजस्य करार केलेला आहे। तो 16/4/2026 ला केलेला आहे। उजनी धरणाचे प्रकल्प संबंधित क्षेत्र जमीन गट क्रमांक 50, 51, 55, 59, 65, 67, 149 तसे 61 हे भूमी अभिलेख कार्यालय संजय राठोड भूकर्मवापक यांनी ही मोजणी करलेली आहे आणि सदर सामंजस्य करार ह्यात कंपनीला तात्काळ हस्तांतरित करायचं असे मुख्यमंत्री व जलसंपदा विभागांचं एक पत्र आलेलं आहे। ते पत्र आम्हाला सर्व शासकीय वसाहतीतील कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमानगर
जिल्हा परिषदची शाळे ह्या शाळेमध्ये साधारणतः 120 मुलं शिकत आहेत. ह्या जिल्हा परिषद शाळा पाडा म्हणून सुद्धा नोटीस आलेली आहे. मग सदर जिल्हा परिषद शाळा कुठं हस्तांतरित करणार आणि आम्हाला हे शाळेत मुलं घालायची कुठं? जर पालकच गावात राहिले नाही तर शाळा चालणार कशी? एकीकडे सरकार म्हणतंय की जिल्हा परिषद शाळा वाचवा आणि दुसरीकडे तुम्ही शाळा पाडण्याची नोटीस तुम्ही सरकार आम्हाला शाळेला देतंय, तर आम्ही पालक आणि मुलांनी काय करणार? अधिकारी असतील त्यांनी ह्यांना थोडासा वेळ द्यावा, जेणेकरून लगेच घरटं बांधता येत नाही आणि घरटं लवकर मोडता पण येत नाही. ह्या माणसाने जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे. ज्या वसाहतीमध्ये राहतो तिथं आम्हाला नोटीस आलेली आहे. तर मग ते नोटीस आली तर 5 दिवसात आम्हाला खाली करायची जागा आणि आमची मुलं शाळेत शिकतात. तर आम्ही म्हणजे स्थलांतर टेंभूर इंदापूर केलं तर आम्हाला हे होत नाही ना, परवडत नाही ना अचानक जाणं किंवा काय करणं. तर आम्हाला आमची स्वतःची हक्काची जागा पाहिजे. डिपार्टमेंटला तुमचं कोण कामाला होतं? डिपार्टमेंटला आमचे वडील कामाला होते. कधी आता वडील म्हणजे वारलेत तर ते त्यांच्या जागेवर दुसरे कामाला आहेत. हा, तरी सुद्धा तुम्हाला नोटीस आले? आम्हाला नोटीस आली, पण आता आम्हाला कसं आहे सध्या आमच्या जागेचा प्रश्न आहे. मग आम्हाला ह्यांनी थोडा कालावधी दिला तर आम्ही आमच्या जागेचा प्रश्न त्यांनी सोडवावा आणि आम्ही तिथं मग काही करून आम्ही त्यांची जागा म्हणजे खाली करून टाकू ह्यांची कॉलनी. पण आमची स्वतःची जागा पाहिजे ना आम्हाला. जागा मिळाली पाहिजे. हो, पर्याय जागा ज्यांनी 52 एकर दिली ना सरकारने त्याच्यामध्ये आम्हाला जागा पाहिजे. आता आम्हाला कुठंच जायला हेच नाहीये, पर्यायच नाहीये. काय मागणी तुमची असणार आहे? तुम्ही कॉलनीमध्ये राहताय आणि तुम्हाला नोटीस आलेला आहे. आम्हाला नोटीस आली आहे की 4-5 दिवसात खोल्या खाली करा. पण मुलांचे शैक्षणिक वर्ष चालू असल्यामुळे आम्हाला स्थलांतर करणं योग्य नाही वाटत आहे. त्यासाठी पर्यायी जागा आम्हाला हवी आहे की जेणेकरून हे शैक्षणिक वर्ष पण व्यवस्थित त्यांचं मुलांचं जावं, त्यांच्या अभ्यासावर पण परिणाम होऊ नये आणि आम्हाला राहण्यासाठी एक पर्यायी जागा हवी. किती दिवसापासून कॉलनीत राहता? आम्ही 40 वर्ष झाले आहे. कोण होतं डिपार्टमेंटला? आमचे सासरे आहेत, त्याच्यानंतर दीर. आता आहेत का नोकरीला? हो, पण सध्या त्यांची बदली झाली संगमनेरला. तुमच्या प्रामुख्याने शासनाला काय मागणी असणार? प्रामुख्याने हीच मागणी की शैक्षणिक वर्षापर्यंत त्यांनी वेळ द्यावं आणि आम्हाला जी जागा दिली मंजूर करून त्यात आम्हाला थोडीशी जागा पण सवलत पण भेटावं, जागा पण भेटावं. तर अशा पद्धतीने जर पाहिलं तर खरं तर महिला आहेत, प्रपंच आहे आणि यांनी ऐन टायमाला जायचं कुठं हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. त्यामुळं हे जे पाठीमागे ज्या सर्व कर्मचाऱ्यांच्या भगिनी असतील, नागरिक असतील, यांची एकच प्रामुख्याने मागणी आहे की आम्हाला थोडीशी सवलत द्यावी, त्यानंतर आम्ही स्वतःहून ह्या अतिक्रमण केलेल्या जागा आम्ही स्वतः सोडणार आहोत.